हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज ना चिमणीचं बोरनान करणार आहोत, त्यासाठीच आम्ही तयार झालेलो आहे। चिमणी बघा कशी बघते की तिचा हा ड्रेस आहे, कसा वाटतोय नक्की सांगा। पुढे ना व्हिडिओ मध्ये तुम्हाला तिने दिसेल फुल कशी दिसते, कारण असं सेल्फी व्हिडिओ काढायला ना त्यामुळे एवढं दिसत नाहीये। मग चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आम्ही चिमणीचे बोरनान कसे करतोय। संध्याकाळच्या टायमिंगला ना एकदम गडबड उडालेली, कारण आज हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्येच मी चिमणीचे बोरनान पण उरकून घ्यायचं बोलले होते, कारण पुन्हा कुठं आणि बायकांना बोलवाय जावावं, हळदी कुंकवाला येतील त्याच्यामध्येच उरकून जाईल म्हटलं। म्हणूनच इथे आधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला घेतला। छान वाटलं, 2 दिवस स्वतःसाठी काहीतरी वेळ दिल्यासारखं वाटलं, नाहीतर रोजच ते काम, स्वयंपाक, कपडे, भांडी, झाडू, पोछा, त्याच्यातच सगळा टाइम निघून जायचा। हा 2-3 दिवस झालं माझी थोडीफार धावपळ झालेच, पण तरी पण मी एन्जॉय केलं खूप सारं। आणि खरं तर आनंद या गोष्टीचा आहे की मी चिमणीचे खूप सारे आठवणी ना कलेक्ट केलेल्या आहेत। इथे बघा बायकांचे तारांबळ उडते नुसती फोटो काढायचं म्हटलं की। बायकांना झोपत जरी बोललं ना चला फोटो काढायचं, बायका पटकन उठून मेकअप करते। बोरनांची तयारी चालू केली, त्यासाठी मी पतंग वगैरे लावून घेतले आणि चिमणीचा राहिलेला मेकअप करून घेतला, म्हणजेच तिला ते हलव्याचे दागिने वगैरे घातले। आणि ह्या चिमणीला अजून दात आले नाहीत, पण तिला सगळं खायला लागतं। चॉकलेट अशी खात होती जणू हिला दातच आहे तर खाऊन टाकेल ती। मग काय सगळी तयारी झाली होती म्हटलं, मग घेतलं तिला बोरनान घालायला। तिला एवढं भारी वाटत होतं ना, डोक्यावर असं काहीतरी टाकते, ती मस्त एन्जॉय करत होती। तिला काय चाललंय काय नाही ते तर कळत नव्हतं, पण तरी पण ती एन्जॉय करत होती आणि रडली तर अजिबातच नाही। इथे तिला आंघोळ घालायची चालू आहे, पण सगळ्यांची आपली चॉकलेट उचलायचीच घाय। ह्या कारणामुळेच ना मला जरा जास्त मोठा व्हिडिओ नाही काढता आला, कारण का सगळे मध्ये मध्येच येत होते आणि त्यात म्हटलं ह्यांच्या गडबडीमध्ये ही चिमणी लागायची रडाय, पण ती एन्जॉय करत बसली होती आपली। बघा कशी एकदम शांत बसले, बघा चॉकलेट उचलाय केवढा गोंधळ उडाला होता। खरंच खूप जास्त एन्जॉय केलं चिमणीचं बोरनान आम्ही सगळ्यांनी। मग कसा वाटला सगळ्यांना चिमणीच्या बोरनानचा व्हिडिओ? सॉरी हा जास्त मोठा व्हिडिओ नाही काढला, कारण का तर चिमणीला पण हँडल करायचं होतं। जर ती रडायला लागली असती तर पुन्हा मग तिनं काहीच करून दिलं नसतं, त्यामुळे माझ्याच्यानं जेवढा शक्य होईल ना तेवढा व्हिडिओ मी काढला। मग कसं झालं बोरनान चिमणीचा नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला आवडलं की नाही। आणि मग चिमणी कशी दिसत होती घागरा चोलीमध्ये ते पण सांगा। खरंच व्हिडिओचं सोडा, पण ती रिअलमध्ये खरंच क्यूट दिसत होते ना, छान वाटत होतं तिला तो शिवलेला घागरा वगैरे मस्तच, आणि त्यात हार वगैरे लावलेले आणि ते ते काय बोलते हलव्याचे दागिने घातले होते ना, ते छान दिसत होते। पण ती काय करत होती माहिती आहे का, त्याला पकडून खायचा प्रयत्न करत होती, म्हणून मग जास्त करून त्याच्यामध्ये तिचा व्हिडिओ वगैरे नाही काढला, कारण का तर त्याला गम वगैरे लावला होता ना, म्हटलं तोंडात वगैरे घालायची, म्हणून मग हे केलं। जास्त काय त्याच्यामध्ये हे नाही केलं, फक्त बोरनान घालताना घातला होता, कारण ते लाह्या वगैरे पडत होते ना त्याच्यामध्ये, ती गुंग होती की काय चाललंय। आणि ती अजिबातच रडली नाही, काय सांगू की कसलीच रडाय नाही, कारण का तर ना सगळं पब्लिकची वगैरे तिला जास्त सवय सगळी घेतात ना, त्यामुळे जरी कितीही माणसं असली ना तरी त्या माणसाच्या मध्ये तिनं घाबरत नाही, मस्त एन्जॉय करते। तसंच झालं होतं, सगळी माणसं त्यांना माणसांच्याकडे ती अशी बघत होती ना, एवढे काय म्हणून आलेत, आणि त्या लाह्या वगैरे डोक्यावर टाकत होती, सगळ्यांना अशी अशी बघत होती, तिला काहीच कळत नव्हतं, पण ती एन्जॉय करत होती। छान वाटलं, मला वाटलं रडते की काय, घाबरते की काय, पण तसं काय नाही झालं, तिनं मस्त करून दिलं। आणि मी छान छान फोटो सुद्धा क्लिक केले, थोडेफार तुमच्यासोबत शेअर केलेत, भरपूर केलेत। आता एवढे सगळे तर नाही टाकू शकत, मग जेवढे होईल ना तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केलेत। मग तुम्ही बघितलेच असतील, भरपूर जणांनी बघितले, ज्यांनी नाहीत बघितले त्यांनी जाऊन बघा, मस्त फोटो सुद्धा काढले। मग त्यातले अर्धे वगैरे शेअर केलेत, खूप साऱ्या म्हणजे आठवणी वगैरे ठेवलेल्या आहेत। हा आपल्या तर लहानपणीचं काहीच नाहीये, कारण का तर त्या टायमिंगला नव्हतंच ना ब्लॅक अँड व्हाईट फोटो, अशा काहीतरी पद्धती होत्या। लहानपणीचं आपलं तर काय नाही, पण आता एवढं काय काय निघालंय ना, त्याच्यामुळे ना आपण आपल्या लहान बाळाच्या आठवणी जपून ठेवू शकते। खरंच छान आहे, मी तिचे जेवढे होईल ना तेवढ्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करते। आठवणीचं तर सोडा, आपल्या युट्यूब चॅनलवर तिचे एवढे व्हिडिओ आहे ना, तिनं मोठी झाल्यानंतर बघू बघू दमून जाईल की मम्मीनं काय काय केलंय माझ्यासोबत काय नाही, तिचे एवढे मोठे व्हिडिओ आहेत। त्यासाठीच मी युट्यूब चॅनल खोलला होता की युट्यूबचे व्हिडिओ डिलीट होत नाही, तिथंच राहतात ना, म्हटलं म्हणजे असं हे करू शकत नाही, सेव्ह होऊन जाते, म्हणून मी बनवाय घेतलं, पण झालं वेगळंच। मी मध्येच ब्लॉग बनवाय चालू केलं आणि तेच व्हायरल झालं, असा विषय झाला। बरं असू दे, जे पण आहे ठीक आहे, पण चिमणीला बघायला भेटते की आपल्या मम्मीचा माझ्यासोबत दिवस वगैरे कसा जात होता कसा नाही, त्यामुळे तिनं मोठे झाल्यानंतर तिला भरपूर सारे तिच्या आठवणी बघायला भेटतील। छान वाटतंय खरंच, आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण इथंपर्यंत आहे, त्याचा तर काही विषयच नाही। असंच प्रेम जाऊ द्या, आणि काही नेगेटिव्ह कमेंटला ना
आपले सबस्क्रायबर्स हे करतात म्हणजे उत्तर देतात, तर तसं काय करायची गरज नाही. मी बोलते कारण का आता जाऊ द्या, तुम्ही नका हे करू ताईला वाईट वाटेल वगैरे असं काही नाही आहे. करू द्या, कुणाला निगेटिव्ह कमेंट करायचे मी डिलीट मारते, बाकी काय नाही. काय टेन्शन घ्यायचं नाही, ते होत जातं. तुम्हाला तर माहीतच आहे ना, मला नाही फरक पडत ते. त्यामुळे सोडा, नका टेन्शन घेऊ, काय नाही. जे आपल्याला प्रेम करते त्याचं तर प्रेम असंच राहू द्या. एवढ्या जणांच्या कमेंट येत होत्या, ताई आम्ही बोरनांच्या व्हिडिओची वाट बघतोय वगैरे. मी जेवढ्या लवकर व्हायचं ना तेवढ्या लवकर मी व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करते, कारण का तर मला सगळं हँडल पण करायला लागत आहे हिला घेऊन वगैरे. त्यामध्ये संक्रांतचा सण तुम्हाला माहित आहे कसा असतोय कसा नाही. पण चिमणी शांत राहिल्यामुळे ना माझा सगळा सण मस्त गेला. मला सणाचंच टेन्शन आलं होतं की मॅडम काय करतात की काय नाही, की करून देतात की नाही. पण खरंच मस्त गेला. काय बघायला चिमणी, कोण आहे ती पिलू? खरंच चिमणीमुळे ना शांत राहिल्यामुळे सगळा सण मस्त गेला. मी तिचे मस्त असे फोटो वगैरे सुद्धा क्लिक केले. चला, एक काजूक एक मस्त अशी आठवण भेटली. मग चला भेटू अशाच एका नवी ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. चिमणे बोल बाय. बाय बोल, बाय बोल. काय पिलू, बघ बघ बघ. हड्डे हो. बस चला, चिमणीचं चालूच राहणार. काळजी घ्या, चला बाय.